to Konkan. Welcome to Konkan. And this is इथे आमची रूम आहे. पालवी रिसॉर्ट. हॅलो, वेलकम यू ऑल टू क्रिशात्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर आज आमचा कोकण मधला शेवटचा दिवस आहे आणि खरं सांगायचं तर मन थोडंसं जड झालेलं आहे. इतके दिवस इथे घालवले ना, मस्ती, हसणं, निसर्ग, शांतता, आता सगळं मागे टाकून परतायची वेळ आलेली आहे. सकाळ झाली आणि सगळ्यात आधी आम्ही समुद्रावरती गेलो. समुद्रावरची शांतता, थंड वारा आणि निसर्ग इतकंच फक्त आम्ही अनुभव घेत होतो. हे सगळं सोडून जायचं याचंच फार वाईट वाटत होतं. नंतर सगळ्यांनी मिळून पाण्यामध्ये मस्तपैकी मस्ती केली, हसणं, उड्या मारल्या, पाणी खेळलो आणि खूप सारे क्षण आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवलेले आहेत, जसे तुम्ही हे पाहताय. आणि हे सगळे मुवमेंट्स ना नेहमी आयुष्यभर लक्षात राहतील. आणि मग त्याच्यानंतर आमचं सुरू झालं फोटो सेशन आणि व्हिडिओज. इथला प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक सुंदर व्ह्यू आम्ही कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण कोकणच्या आठवणी आमच्या सोबत कायम राहणार आहेत. याच आठवणी आम्ही 6 ते 7 वर्षापूर्वी क्रिएट केल्या होत्या आणि त्याच आठवणी आता पुन्हा एकदा आम्ही इथे बनवलेल्या आहेत. मध्ये आले जिजू आले. ढकलू नको ना. आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा पाण्यामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. सगळे टेन्शन्स, काम सगळ्यांनी साईडला ठेवले होते डोक्यामधनं आणि छान सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे, कारण याच्यानंतर आता आमचा परतीचा प्रवास होता. सो इथे आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या मुवमेंट्स मी आधी म्हटल्याप्रमाणे क्रिएट केलेल्या आहेत. तर आता बोलायचं झालं तर कोकणातलं जेवण म्हणजे खरंच स्वर्ग सुख आहे. सगळेजण खेळून इतके दमलेले की पहिला नाश्ता करून घेतला आणि साधं पण प्रेमाने बनवलेलं भाजी, भात, भाकरी आणि खास कोकणची चव जेवताना वाटायचं. हे रोज मिळालं असतं तर किती छान झालं असतं. विशेष करून मुलींना देखील इथली भाकरी आणि भाजी वगैरे फार आवडलेलं आहे. पोट भरलेलं होतं पण मन काही तृप्त झालं नाही. मन अजून पण इथेच अडकलेलं होतं, कारण कोकण ही फक्त एक जागा नाही आहे, तर ही एक फिलिंग आहे. आणि आता पॅकिंग करायची वेळ झालेली आहे. मुलींचं सगळं आवरलं आणि त्यांना आवरून एका साईडला खेळायला पाठवून दिलं होतं. प्रत्येक रूम मध्ये गेल्यावर पण एक एक कोपरा आठवण येत होती की इथे ह्या बॅग्स ठेवलेल्या, इथे इथे हे केलेलं, इथे ते केलेलं. तर अशा प्रकारे आणि शेवटी सुरू झाला आमचा घरी परतण्याचा प्रवास. त्याच्या आधी आम्ही पुन्हा एकदा बीच वरती गेलो. सगळ्यांनी मस्तपैकी आवरलं आणि फोटोज काढले. कोकण मनात म्हणत होतं कदाचित की पुन्हा आपण लवकरच भेटूया. हा प्रवास आम्हाला खूप काही शिकवून गेला. फॅमिली टाइम, निसर्गाची कदर आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधायचा ते, कारण आमच्या मुलींनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इथे स्वतःच्या मेमरीज क्रिएट केल्या, कारण की आता त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत आणि त्या पण आता मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. सो त्यांची पण वेगवेगळी मतं होती आणि त्यांना पण त्यांच्या
त्यांच्या पद्धतीने खेळायचं होतं आणि त्यांनी पण 2-3 दिवस खूप छान प्रकारे एन्जॉय केलेले आहेत. सो त्याच्यानंतर आता इथे आम्ही मस्तपैकी एक छोटीशी रील काढली आणि हो, हे सगळं करताना तुम्ही पण आमच्या सोबत होतात व्लॉगच्या माध्यमातून, कारण हा सगळा प्रवास मी तुमच्या सोबत व्लॉग्स म्हणून शेअर केलेला आहे. तर होपसो तुम्हाला हे आमचे कोकणातले सगळे व्लॉग्स नक्कीच आवडलेले असतील आणि जर आवडले असतील तर आपल्या चॅनलवर आणि तुम्ही नवीनही असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट्स करा आणि नेक्स्ट टाइम आपण पुन्हा असं कुठेतरी फिरायला गेलो की व्लॉग्स बनवणारच आहोत. तोपर्यंत रेग्युलर व्लॉग्स येत राहतील. सो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्लॉग हे शेवटपर्यंत नक्की पाहत जा, कारण की मध्येच व्लॉग सोडले की त्याचा काही फायदा मला होत नाही. सो प्लीज व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया आपण सगळेजण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आमच्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. बाय बाय.